या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिन्याभरात 5 लाखांनी कमी झाली. डिसेंबरमध्ये 2.46 कोटी लाभार्थ्यांची संख्या 1,500चा लाभ मिळवत होती. मात्र जानेवारीत ही संख्या कमी झाली. राज्य सरकारने योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची योजना आखलेली आहे. माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत. जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार. हळूहळू बरेच लाडक्या बहिणी त्या योजनेतून काढल्या जात. सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत, निवडणुका संपलेल्या आहेत, बहिणींनी मतं दिलेली आहेत, 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाही आहेत. त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील. नीती आयोगापासून अनेक वित्तीय संस्थांनी ह्या योजनेवरती आपलं एकदम कठोर भाष्य व्यक्त केलं आहे. बघा, लाडकीची संख्या 5 लाखांनी कमी झाली आहे. 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांना या योजनेतून वगळलंय. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत 2 लाख लाभार्थ्यांना वगळलंय. नमो शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता कमी होणार. कल्याणकारी योजनांसाठी खर्च वाढल्यामुळे संख्या कमी झाली आणि महिनाभरात लाभार्थ्यांच्या संख्येत 5 लाखांनी त्यामुळे कमी झालेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी केली जाणार आहे. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे. आजपासून लाडक्या बहिणीच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करतील. 8 दिवसात पडताळणीचं पूर्ण काम करून अहवाल पाठवावा असे आदेश महिला आणि बाल विकास विभागाने दिलेत. बघा, लाडकी बहीण योजनेची सद्यस्थिती अशी की एकूण लाभार्थी महिलांची संख्या आहे 2,59,00,000. दरमहा लाभाची रक्कम आहे 1,500 रुपये. दरमहा लागणारा निधी आहे 3,885 कोटी. 4 चाकी वाहनधारक अंदाजे 10 लाख आहेत. महिलेचं वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावं ही अट आहे योजनेची. आपण निकष बघतोय. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असावं. कुटुंबातील कुठलाही सदस्य सरकारी नोकरीत नसावा, तसंच प्राप्ती कर भरणारा नसावा. संजय गांधी निराधार योजनेसारख्या अन्य योजनेचा लाभ घेतलेला नसावा. कुटुंबाच्या नावावर 4 चाकी वाहन असल्यास अपात्र ठरणार. लाडकी बहीण योजनेनंतर वळूया आता राजकीय बातमीकडे. राज्याच्या राजकारणात खळबळ उडून देणारी ही मोठी बातमी आहे. राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू होतं. या कायद्यातून वाचण्यासाठी ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार फुटणं आवश्यक होतं. त्यामुळे खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेला. आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यासाठी पडद्यामागची तयारी झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. ऑपरेशन टायगर राबवतं असं वक्तव्य कुठेही केलेलं नाही आणि मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुठचंही ऑपरेशन राबवायची आवश्यकता नाही. त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे प्रामाणिकपणानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, शिवसेना संघटनेसाठी काम केलं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक ऑपरेशनशिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील. याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे 2 ते 3 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय. खासदार संजय राऊतही शिंदे गटात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. 2-3 खासदार माझ्या संपर्कामध्ये आहेत. मी त्यांना भेटलोय. त्यांनी मला सांगितलंय की संतोषराव, लवकरात लवकर आम्ही तुमच्याकडे येऊन
तुमच्या मनासारखं होणार आहे. संजय राऊतांनी सकाळी एक टीका केली की शिंदे संजय राऊतच इकडे येणार आहे आता. संजय राऊत तुमच्या संजय राऊतच येणार आहे इकडे. तुम्हाला सांगतो तिकडे कदरला आता. त्याला माहीत झालं की तिकडे काही राहिलं नाही, त्याच्यामुळं संजय राऊतचीच एंट्री आमच्याकडे येणार आहे. संजय राऊत म्हणजे ह्या 6 मध्ये संजय राऊत पण आहेत म्हणायचे. संजय राऊत 100%च आहेत. नाही आल्याच्या नंतर तर संजय राऊतच शिंदे गटात येणार आहेत असं आमदार बांगर म्हणतात. दुसरीकडे ऑपरेशन टायगरवरून ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलीच जुंपलेली आहे. शिंदे गट हा भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे असा घणाघात राऊतांनी केलाय. तर ठाकरे गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध आहे असा पलटवार खासदार नरेश मस्केंनी केलाय. हा जो आहे शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे. तो कधी कापून टाकला जाईल. पोटामध्ये एक अपेंडिक्सची गाठ येते, ती गाठ आहे अपेंडिक्सची. ती हळूहळू सुचते आणि मग ती पिकते, ती फुटते किंवा कापून टाकली जाते. तेव्हा आमचं ऑपरेशन करण्यापेक्षा तुमचं अपेंडिक्सचं ऑपरेशन फडणवीस करतायत. जो भाजपला आलेला हा अपेंडिक्स आहे त्याची तुम्ही काळजी घ्या. आज काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध शिवसेना उभाटा ठरलेली आहे. संजय राऊत बांडगुळाची भूमिका करतायत काँग्रेसच्या झाडावरती. संजय राऊत, आम्हाला जर तुम्ही अपेंडिक्स म्हणत असाल ते तर पोटात असतं, परंतु आपण उभाटा मूळव्याध करून ठेवलेली आहे आणि ते कुठे असतं हे मला सांगण्याची गरज वाटत नाही आहे. दरम्यान ऑपरेशन टायगरची चर्चा आता ठाकरे गटाच्या खासदारांनी फेटाळून लावलेली आहे. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सर्व खासदारांनी एकजुटीचा नारा दिला. आमची वज्रमूठ आहे, 100% आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत असं खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. बीडच्या बातम्या रोखण्यासाठी पुऱ्या सोडल्या जात आहेत असा आरोपही त्यांनी केला. नवीन कार्यालय मिळालं त्याचं आम्ही उद्घाटन केलं. तेव्हाही सगळे खासदारच होते. आत्ताही हे 9च्या 9 खासदार हजर आहेत इथे. 9 आता संजय दिना आता येतील 2 मिनिटामध्ये. आणि म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं की ज्यांना कुणाला वाटतं त्यांनी अगदी व्यक्तिशः जरी बोललं तरीच राहिलं. आमची वज्रमुठ आहे, मजबूत. टायगर जिंदा आहे, तसे सगळे आहे तिकडे. आणि तिथं काही चढ उतार होत्या. आम्ही सारे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत. त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडतायत त्यांना हे समोर आता हे चित्र दिसतंय त्यातनं तुम्ही आपण समजून. पालकमंत्र्यांचे वाद संपत नाहीत. मंत्र्यांवर गंभीर आरोप होत राहत आहेत. काल परवाकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या तिथे अमरावतीमध्ये आंदोलन झालं. मंत्री गेले तेव्हा लोकांनी कापसाच्या कांड्या फेकल्या त्यांच्या गाडीवर. हे विसरू नका बरं का. तो सगळा असंतोष कुठे डायवर्ट करायचा तर त्याचे हे प्रकरणच आहे. ठाकरेचे खासदार शिंदे गटात जाणार अशी चर्चा असताना दुसरीकडे समरजित सिंह घाडगे हे लवकरच स्वगृही परतणार असल्याची चर्चा आहे. येत्या काही दिवसात घाडगेंचा भाजप प्रवेश होणार असल्याची माहिती मिळते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून देखील घाडगेंच्या पक्षप्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्यानं पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र स्वतः समरजित सिंह घाडगेंनी हे वृत्त फेटाळलंय. साम टीव्हीशी बोलताना घाडगेंनी भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं सांगितलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाडगे हे शरद पवारांच्या पक्षात गेले होते आणि त्यांनी निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. आपल्या पुढच्या बातमीकडे. आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलेली आहे. बीड प्रकरणात आज पुन्हा एकदा सुरेश धस आक्रमक झालेले आहेत. अजूनही आकाच्या गँगचा माज संपलेला नाही, त्यामुळे अशोक मोहिते प्रकरणात कलम 326 ऐवजी 109 करावं असं देखील सुरेश धस म्हणालेले आहेत. मी आका आणि त्याचे सर्व सहकारी यांची नार्को टेस्ट करायची सांगितलेली आहे. दुसरं असं आहे की 2 महिने झालं तरी कृष्णा आंधळे अजून फरार आहे आणि अशोक मोहितेच्या प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहे. म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माज संपलेला नाही. आता वळूया आपण करुणा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर केलेल्या गंभीर आरोपांकडे. धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरून वाल्मिककरांना मारहाण केल्याचा आरोप धनंजय मुंडेंची पत्नी करुणा मुंडेंनी केला. धनंजय मुंडेंचे अनेक आका आहेत असं देखील करुणा मुंडे म्हणाल्यात. तर मी तोंड उघडलं तर पंकजा मुंडेंना राजीनामा द्यावा लागू शकतो असा इशारा देखील करुणा मुंडेंनी दिला आहे.
3 महिने आले नाही होते, इंदोर होती मी, तो आले नाही होते त्यावेळी आमची ओळख झाली होती. ते माझ्यावरती त्यावेळे पण प्रेशर आणि मारहाण केली होती त्यांनी प्रेग्नेंट असताना, की तुम्ही परत जा इंदोर, आणि औरंगाबादतून मला मारून परत पाठवला होता इंदोर. पण वाल्मिक कराड इतके दिवस गायब होता, त्यावेळे त्यांची काय गेम केली की काय केला, त्यांना गायब केला, तोंड उघडणार होता तो, काय आहे ते, असं काय करू शकतात हे लोक. आक्षेप नाही म्हणताय, पण तुम्ही काही दिवसांपूर्वी बोलताना म्हटलं की मी तोंड उघडलं तर धनंजय मुंडेच नाही तर पंकजा मुंडे यांचा देखील राजीनामा दिला जाऊ शकतो. नेमकं काय ते काय इशारा आहे? खूप सारे आहे, पण मी आता तोंड उघडणार नाही, क्योंकि मला मुद्दा भटकायचा नाही. पंकजा मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल. हां, 100% द्यावं लागेल, क्योंकि असं दोनों भाई बहिणींनी एक दुसऱ्याचे साठी कट कारस्थान रचलेले आहे. करुणा मुंडेंनी साम टीव्हीशी विशेष बातचीत केली आणि गंभीर आरोप केलेत. पुढची बातमी देखील बीडमधूनच आहे. वैजनाथ बांगरला 5 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे. तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देणाऱ्या फरार कृष्णा आंधळेच्या दोन्ही मित्रांना बीड पोलिसांनी कर्नाटकातून अटक केली होती. यातील आरोपी अभिषेक सानप हा अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याला बाल न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपनं देशमुख हत्येसंदर्भात बातम्या पाहत असलेल्या लातूरच्या तरुणाला बेदम मारहाण केली होती. शिवाय तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी दिली होती. दरम्यान वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपकडून कृष्णा आंधळेचा पत्ता मिळणार का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागले. दरम्यान बीडमधील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आता पोलीस अधीक्षक नवनीत कावत ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. जिल्ह्याभरात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या 80 जणांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत यापुढे अशा पद्धतीनं गुन्हे त्यांच्या हातून घडल्यास MPT हद्दपारी तसंच मकोकानुसार कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील 80 गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना SP ऑफिसला बोलवलेलं आहे. यांच्यावरती सामाजिक त्याचप्रमाणे राजकीय तसेच प्रॉपर्टी ऑफेन्सेस आणि बॉडी ऑफेन्सेस देखील दाखल आहेत. यांना आपण अशा पद्धतीने समज दिली की तुमची जी काही पार्श्वभूमी आहे किंवा तुमचे जे गुन्हे आहेत त्याच्यानुसार तुमच्यावरती गंभीर अशी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल. यामध्ये हद्दपारी सारख्या कारवाया असतील, MPD असेल, मकोका सारख्या गंभीर कारवाया असतील, या तुमच्या विरोधात केल्या जाणार आहेत. पुढच्या बातमीकडे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 58 दिवस पूर्ण झालेत आणि याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आता CID अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचलेत. धनंजय देशमुख CID अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेणार आहेत. याआधी देशमुख यांनी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांची भेट घेतली होती. आता CID अधिकाऱ्यांची भेट घेऊन सरपंच हत्या प्रकरणाचा तपास कुठवर आला आहे याची माहिती देशमुख घेणार आहेत. तसंच फरार कृष्णा आंधळेबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 58 दिवस पूर्ण झालेत आणि याच पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आता CID अधिकाऱ्यांच्या भेटीला पोहोचलेत. धनंजय देशमुख CID अधिकारी अनिल गुजर यांची भेट घेणार आहेत. याआधी देशमुख यांनी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांची भेट घेतली होती. आता CID अधिकाऱ्यांची भेट घेऊन सरपंच हत्या प्रकरणाचा तपास कुठवर आला आहे याची माहिती देशमुख घेणार आहेत. तसंच फरार कृष्णा आंधळेबाबत देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी महाराष्ट्रातील मतदार याद्यांवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या ही 9,54,00,000 आहे, मग मतदार त्यापेक्षा अधिक कसे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला. लोकसभेनंतर विधानसभेआधी 39 लाख मतदार वाढल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या फोटोसह मतदार याद्या देण्याची मागणी देखील त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही तर कोर्टात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. हिमाचल जितने वोटर्स ऐड हुए हैं, कंस्टिट्यूएंसीज में जहां ऐड हुए हैं वहां हमारा वोट एक है, बीजेपी का वोट बड़ा है. ऐड बीजेपी के कंस्टिट्यूएंसीज में बीजेपी को जहां बीजेपी जीती है वहां ऐड हुए हैं. और फाइनल फैक्ट, महाराष्ट्र से पॉपुलेशन से ज्यादा इलेक्शन कमीशन कह रहा है कि वोटर्स है. दीज आर नॉट speculations, these are facts, and this is not our data, this is election commission data. Lok Sabha की final voter list, name, address, photograph,
विधानसभा की फाइनल वोटर लिस्ट, नेम, एड्रेस, फोटोग्राफ, आप ये लिस्ट हमें नहीं दे रहे हो। ट्रांसपेरेंसी लाना आपका काम है। तीनों राजनीतिक पार्टियां, विपक्ष की पार्टियां महाराष्ट्र की, पब्लिकली आपसे सवाल पूछ रही हैं। मैंने पार्लियामेंट में बोला, हमारे सब नेताओं ने बोला है, इलेक्शन कमीशन हमें लिस्ट नहीं दे रही है। राहुल गांधींनी काय आरोप केलेत आपण पाहूया। महाराष्ट्रातील प्रौढ लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार कसे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला। प्रौढ लोकसंख्या 9,54,00,000, मग मतदार अधिक कसे, असा देखील सवाल केलाय। गेल्या 5 वर्षात 34 लाख मतदार वाढले कसे। लोकसभेनंतर केवळ 5 महिन्यात 39 लाख मतदार कसे वाढले, असा सवाल केलाय। विधानसभेपूर्वी वाढलेले मतदार कोण आहेत? लोकसभा आणि विधानसभेच्या मतदार याद्या फोटोसह द्या। तर राहुल गांधींच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले। दिल्लीत पराभवाच्या भीतीनं कव्हर फायरिंग सुरू असल्याचा पलटवार फडणवीसांनी केलेला आहे। पहिले तर याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे। किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशननी सांगितलेलं आहे। आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे, ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत। मी वारंवार सांगतो की जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाही आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील, तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही। आता पुढच्या बातमीकडे, राज्यातल्या बातम्यांकडे पुन्हा एकदा। शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही तासांपासून सुरू होती। तर दुसरीकडे ठाकरेंच्या खासदारांना थेट काँग्रेस खासदाराला लोकसभेतच खुली ऑफर दिली। शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी मुंबईतील काँग्रेसचे खासदार वर्षा गायकवाड यांना एनडीए मध्ये येण्याची ऑफर दिली। ये विपक्ष वाले कोई मौका नहीं छोड़ते हैं महिलाओं का अपमान करने का। ये महाराष्ट्र वाले सांसद वर्षाताई को कभी मौका ही नहीं दिया भाषण करने का, क्योंकि उनका वसीला नहीं है। वर्षाताई, मैं आपको निमंत्रण देता हूं, एनडीए में आओ। बाकी लोगों के लिए ये कहता हूं, जिन्होंने हमें रोकने की साजिश रची, मुझे रोकने की कोशिश मत करो। पुढची बातमी आता नाशिकमधून। पीएम किसान योजनेच्या नावानं अनेक शेतकऱ्यांना गंडा घालण्यात आलाय। मोबाईलवर आलेल्या पीएम किसान योजनेची लिंक उघडल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यातून पैसे गायब झालेत। एका शेतकऱ्याच्या अकाउंटवरून तब्बल 2 लाख रुपये गायब झालेत। फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी आता नाशिक पोलिसांकडे तक्रार केली आहे। पीएम किसान योजना .apk. जशी क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो, SMS फॉरवर्डिंग करतो तो, आणि मग तिकडे बसलेले जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, तुमचे जे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तुमचे जे आहेत त्याच्यावर ते पर्चेसिंग करतात आणि त्याचा जो OTP येतो तो OTP त्यांना परस्पर मिळतो आणि त्या OTP आला की त्या OTPद्वारे ते पैसे काढून घेतात। मला एक PM किसान म्हणून एक लिंक आली होती, ती क्लिक केल्या माझा मोबाईल हँग झाला। हँग झाल्याच्या नंतरून डायरेक्ट माझ्या अकाउंटवर होते 2.5 लाख रुपये, त्याच्यातले एकदा 99,000 रुपये गेले, एकदा 99,900 रुपये कट झाले। मग मला ते कळालं आणि मी नंतर माझ्याकडं काही नाही, टाचन पिन नसल्यामुळं मोबाईल स्विच ऑफ बी होत नव्हतं, काहीच नाही। मग नंतर मी काट्याने ते सिम कार्ड काढलं, तेव्हा बाकीचे 50,000 रुपये वाचले। नाशिकनंतर एक गुन्ह्याची बातमी आता पुण्यातून। सध्या पुण्यात गुन्हेगारीचं अगदी भयावह स्वरूप पाहायला आपल्याला मिळतंय। येरवड्यातील आरएस कंपनी टोळीनं एका तरुणाचं अपहरण करून त्याला बेदम मारहाण केलेली आहे। त्याचा व्हिडिओ देखील चित्रित करून तो इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे। मारहाण करताना संबंधित तरुणाला दुश्मन टोळीसोबत का फिरतोस असा आरोप करत आरोपीला अगदी निर्दयपणे मारहाण झाली।
या आरोपींनी मारहाण केलेली. या घटनेमुळे संबंधित तरुण प्रचंड भयभीत झाला आहे. त्याच्या कुटुंबियाने आता काही काळासाठी त्याला नातेवाईकांच्या घरी ठेवलंय. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यामुळे पुण्यातील संघटित गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही का, असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित होतोय. पुढची बातमी पुण्यातूनच आहे. पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ यांनी टायगर पॉईंट परिसरातील शिवलिंग पॉईंटवर आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. खडकी पोलीस ठाण्यात तपास पथकाचे गुंजाळ अधिकारी होते. 3 दिवसांपासून गुंजाळ गैरहजर होते. त्याचा फोन देखील लागत नव्हता. आज गुंजाळ यांचा मृतदेह आढळला. आता कृषी जगतातल्या काही बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया ॲग्रोवन टॉप 10 मधून. वर्ध्यात शेतकऱ्यांनी नाफेडला सोयाबीन खरेदीची मुदतवाढ देण्याची मागणी केली आणि जिल्ह्यात 7,800 शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आलेली आहे. मात्र काही शेतकऱ्यांचं सोयाबीन घरातच आहे. त्यामुळे सोयाबीन खरेदीला पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून नाफेडला केली जाते. वाशिम जिल्ह्यात मागील महिन्याभरापासून नवीन तूर बाजारात दाखल होते. मात्र शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाहीये. हमीभावापेक्षा तब्बल 500 रुपये कमी दरानं तुरीची विक्री होते. तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. शासनानं 2024-25 या वर्षासाठी तुरीसाठी 7,550 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. नाशिकमध्ये यंदा मुबलक पाणी असल्यानं शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झालेत. उन्हामुळे कांद्यापातीचे शेंडे पिवळे पडत आहेत. त्यामुळे कांद्यावर मर, करपा रोगाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा दिसून आलाय. त्यामुळे कांदा उत्पादक त्रस्त झाले. सांगली जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. पळशी गावातून 8 ते 10,000 टन द्राक्षांची निर्यात केली जाते. तसंच यंदा 80 ते 110 रुपये इतका दर मिळत असल्यानं द्राक्ष शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. राज्यात नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर सोयाबीन खरेदी सुरू होती. त्यात 6 फेब्रुवारी 2025 पर्यंत 5,81,667 शेतकऱ्यांकडून 11,21,000 मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी झाली. नोंदणी झालेल्या एकूण शेतकऱ्यांपैकी 72% शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी झाली. यवतमाळ जिल्ह्यात ज्वारी पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात होतं. मात्र यंदाच्या हंगामात ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात घटला. यावर्षी केवळ 8,400 हेक्टरवर ज्वारीची लागवड करण्यात आली. कृषी विभाग आता शेतकऱ्यांना ज्वारीचा पेरा वाढवण्याचा आग्रह करतोय. धाराशिवच्या कळंब शहरात 1 ते 4 मार्च दरम्यान कृषी महोत्सव आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आणि या प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञान, ऑटोडॉग, अश्व प्रदर्शन, गाय बैल प्रदर्शन, फूड फेस्टिवल, गृहोपयोगी वस्तूंचं प्रदर्शन पाहायला मिळतं. तसंच शेती अवजारं, सोलार कंपनी यांनी देखील या प्रदर्शनात सहभाग झाला. जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन डे जवळ आला आणि या दिवशी प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मावळमधील गुलाबांना विदेशात देखील मागणी आहे. यावर्षी व्हॅलेंटाईन डेला संपूर्ण मावळ भागातून 25 ते 30 लाख फुलांची परदेशामध्ये निर्यात होणार आहे. रायगडमध्ये अलिबागचा पांढरा कांदा बाजारपेठेत दाखल झाला. या कांद्यामुळे शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतंय. भात कापणीनंतर पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. या कांद्याची वाढती मागणी बघता कांद्याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील वाढली. यंदा हंगामाच्या सुरुवातीला काजू बीला किलोला 160 रुपये दर मिळाला आहे. हा दर शेतकऱ्यांना दिलासा देणार आहे. त्यामध्ये पुढील काही दिवसात वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. अपेक्षित उत्पादन असल्यामुळे दर वाढत राहतील अशी शक्यता आहे. ॲग्रोवन टॉप 10 नंतर आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे वळूया. तुम्ही पाणीपुरी खाता का? पाणीपुरी खात असाल तर हा व्हिडिओ अगदी नक्की पहा. कारण व्हिडिओ जे दाखवतंय ते पाहून तुम्ही पाणीपुरी खाणं सोडाल. तेव्हा तुम्ही म्हणाल की आपण पाणीपुरी खातोय की तैलपुरी. म्हणूनच आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात हा खास रिपोर्ट. 2 बोलतो नीचे गिर गई। हाँ, एक पानी पूरी है।
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पाणीपुरी खाण्याची कुणाची हिंमत होणार नाही, कारण पुरीला फुंक मारल्यानंतर त्यातून 5 ते 6 थेंब तेल बाहेर येत असल्याचं दिसतंय. खरंच इतक्या मोठ्या प्रमाणात एका पुरीत तेल असतं का? बरेच जण पाणीपुरी आवडीनं खातात. हा आरोग्याचा प्रश्न आहे, त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही पाणीपुरी नव्हे, तेलपुरी खाताय. पाणीपुरीच्या एका पुरीत एवढं तेल. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? एका पाणीपुरीत 4 ते 5 थेंब तेल असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, कारण जास्त प्रमाणात तेल खाणं ही आरोग्यासाठी चांगलं नाही. पाणीपुरी सगळेच आवडीनं खातात, त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. पाणीपुरीच्या पुरीत किती तेल असतं हे पाणीपुरीच्या ठेल्यावरच कळू शकतं, कारण लोक तिथूनच पाणीपुरी खातात. म्हणून आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे पाणीपुरीच्या ठेल्यावर पोहोचले आणि खरंच पाणीपुरीत जास्त तेल असतं का हे जाणून घेतलं. सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती फुंक मारल्यानंतर त्या पुरीतनं खूप सारं तेल ज्यांनी बाहेर पडतं ते या ठिकाणी होतंय का ते आपण पाहणार आहोत. कसं करून दाखव. हे होऊच शकत नाही, कारण की ही पुरी आम्ही जेव्हा तयार करतो, तयार झाल्यानंतर अजून एक मशीन असते राऊंडची, त्याच्यामध्ये या पुऱ्या फिरून त्यातलं तेल काढलं जातं. माझ्या तरी इथं म्हणजे पुण्यात भरपूर ठिकाणी अशीच पद्धत आहे पुरी करायची. व्हायरल व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रत्यक्षात पाहिल्यावर पुरीत इतकं तेल दिसलं नाही. मात्र पाणीपुरीत किती प्रमाणात तेल असतं आणि तेल किती प्रमाणात खावं याची माहिती डॉक्टर देऊ शकतात. त्यामुळे आम्ही डॉक्टरांचाही सल्ला घेतला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या भारताच्या संस्थेने जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीला जास्तीत जास्त दिवसामधून 10 ml त्यांनी तेल घ्यावं. चौरस आहारामध्ये असावं. जे तळण असतं बाहेरचं त्यामध्ये एकदा सकाळी तेल उकळायला टाकलं की ते रात्रीपर्यंत उकळतच राहतं. ही संपृक्त तेलं ही हृदयाच्या दृष्टीने, रक्तवाहिन्यांच्या आजाराच्या दृष्टीने आणि एकूणच आरोग्याच्या दृष्टीने अतिशय धोकादायक बनू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. सगळ्याच पुऱ्या या खाण्यास हानिकारक नाहीत. पुरी कुठे आणि कुठल्या तेलापासून बनवली जाते हे अतिशय महत्त्वाचं आहे. व्हायरल व्हिडिओतील पुरी खराब तेलातील असावी. पाणीपुरी खाताना स्वच्छ ठिकाणी खावी. दिवसाला 10 ml तेल आरोग्यासाठी घातक नाही. त्यामुळे सगळ्याच पाणीपुरीतील पुरीत जास्त प्रमाणात तेल असतं हा दावा असत्य ठरलाय. तरी देखील तुम्ही पाणीपुरी खाताना चांगल्याच ठेल्यावर जा. अस्वच्छ ठिकाणी कोणतेही पदार्थ खाऊ नका. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.